फायनली एक होता माळीन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेला आहे. मी याच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करताना म्हटलं होतं की फार टेक्निकॅलिटीमध्ये जाऊया नको, कारण का हा चित्रपट इमोशनली कनेक्ट करतो. मला त्या घटनेची तीव्रता फार चांगली माहिती आहे. 2014ला जी माळीनमध्ये दुर्घटना झाली होती, ह्याची तीव्रता मला खूप चांगली माहिती आहे. पण आता जर खरंच एक जेन्युइन रिव्ह्यू करायचं म्हटलं, तर मी थोडं इमोशन्स बाजूला ठेवून ह्याला थोडं टेक्निकल रिव्ह्यू करायचा प्रयत्न करतो. तर दत्तात्रय गायकर यांनी या चित्रपटाचं डिरेक्शन केलेलं आहे. माझ्या मते बदलापूरमध्ये चित्रपटाचा सेट लावला गेला होता, माईन गावाचा सेट लावला गेला होता आणि तिथे संपूर्ण शूटिंग झालेलं आहे. तर इव्हन आय गेस 2018ला चित्रपट तयार होत होता, पण काही कारणांमुळे तो लांबला आणि आता फायनली 2026ला रिलीज झाला. चित्रपटाचा जो पहिला हाफ आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी एक लव्ह स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटी कसं आहे, निर्माते किंवा डायरेक्टरवरती एक कमर्शियल ओझं पण असतंच. म्हणजे त्यांना ही घटना समोर आणता त्यांचा हेतू फार चांगला हेतू याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण तरी पण एक स्टोरी लाईन असायला हवी. म्हणून सुरुवातीला तुम्हाला बऱ्यापैकी थोडंसं एक प्रेम म्हणजे एक लव्ह स्टोरी दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलाय. इतरही काही गोष्टी आहेत, गावाची जत्रा आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत गावामध्ये चालणाऱ्या, तर त्या त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि जो सेकंड हाफ आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण ही दुर्घटना आहे. तर खरं सांगायचं तर चित्रपट बघताना काही ठिकाणी तुम्हाला एखादी शॉर्ट फिल्म बघतोय की काय असा भास होऊ शकतो. पण पुन्हा मी तेच म्हणेन की आपण ह्या घटनेमागची तीव्रता लक्षात घेतली तर बघणाऱ्याला म्हणजे ज्याला ही घडलेली घटना माहित नाही त्याच्यासाठी हा एक निव्वळ नॉर्मल चित्रपट ठरू शकतो. पण ज्यांना ही घटना माहिती त्याला ती नक्की कुठेतरी कनेक्ट करत जाईल. चित्रपटामध्ये जेव्हा ही घटना चालू होते तेव्हा मला सरप्राइझिंगली व्हीएफएक्स खूप इफेक्टिव्ह दिसले. म्हणजे माझ्या मते हा फार बिग बजेट चित्रपट नाहीये, तरी सुद्धा मला वाटलं, मला व्हीएफएक्स वरती खूप डाऊट होते. मला वाटलं होतं की हे सगळं एआय सारखं दिसेल लास्टला ती घटना आणि मजा येणार नाही. पण खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये डिरेक्टर आणि निर्माते सक्सेसफुल झालेले आहेत. त्यांनी ही घटना दाखवताना जे व्हीएफएक्स दाखवलेत ते अप्रतिम आहेत. तुम्हाला बऱ्याच वेळा ही घटना प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटतं. किंवा त्याच्यानंतर त्याने जो लोकांचं जे त्याच्यामध्ये हाल झालेत, त्यांना कशा पद्धतीनं बाहेर काढलं गेलं किंवा जे काही दाखवलंय, हे खरंच खूप इफेक्टिव्ह दाखवलंय. हा, ओव्हरऑल स्टोरी थोडी कमकुवत ठरते. सुरुवातीच्या चित्रपटामधला सेट पण काही ठिकाणी तुम्हाला आर्टिफिशियल वाटतो किंवा डिरेक्शन तुम्हाला थोडं एखाद्या ऍव्हरेज शॉर्ट फिल्मचं असल्यासारखं वाटतं. पण जिथून तुम्हाला ही घटना बघायला मिळते तुम्हाला ती इमोशनली 100% कनेक्ट करते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकदा बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच चांगला आहे. ऍटलीस्ट ज्यांना या घटनेची तीव्रता माहिती आहे, तर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट बघा. धन्यवाद.